Hello students, in this video we are going to learn practice set number 5.2 of 8th standard mathematics, expansion and formulae. याच्यामध्ये आपण एक्सपान्शन आणि फॉर्म्युली मधला प्रॅक्टिस सेट नंबर 5.2 सॉल्व करणार आहोत. तर हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा स्पेसिफिकली एका पर्टिक्युलर फॉर्म्युल्यावरती बेस आहे, तो म्हणजे a+b ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे, पहिल्यांदा आपण काय बघूयात, a+b ब्रॅकेट क्यूब ह्याचं एक्सपान्शन होते कसं, त्याच्यानुसार फॉर्म्युला काय येतो आणि त्यानुसार आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करूयात. ऑलराईट, लेट्स गो देन. आता बघा पॉईंट नंबर 2, एक्सपान्शन ऑफ a+b ब्रॅकेट क्यूब. पॉईंट नंबर 1 आपण प्रॅक्टिस सेट नंबर 5.1 मध्ये पाहिला आहे. जर तो व्हिडिओ पाहिला नसाल तर तो पाहून घ्या, लिंक आय बटनवरती देतोय किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट नंबर 1 क्लिअर होऊन जाईल. आणि हा आहे प्रॅक्टिस सेट नंबर 5.2 जो एक्सपान्शन ऑफ a+b ब्रॅकेट क्यूबचा आहे. ठीक आहे, तर बघा a+b ब्रॅकेट क्यूब याचा अर्थ काय होतो, तर ह्या a+bचा 3 वेळा गुणाकार, बरोबर. म्हणून आपण ते कसं लिहूयात, a+b मल्टिप्लाय बाय a+b मल्टिप्लाय बाय a+b. ब्रॅकेट आहे म्हणजे याचा अर्थ काय, त्याचा मल्टिप्लिकेशन ऑपरेशन आहे. करेक्ट, हा ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय हा ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय हा ब्रॅकेट, म्हणजे ह्या a+bचा 3 वेळा गुणाकार केला म्हणजेच a+b ब्रॅकेट क्यूब. करेक्ट, असं लिहिलं काय आणि असं लिहिलं काय, दोन्हीचा अर्थ एकच, बरोबर ना. आता काय करायचं, हे a+b आहे तसं घेतलं पहिलं ब्रॅकेट. ठीक आहे, आता राहतात किती ब्रॅकेट्स, 2 ब्रॅकेट्स आहेत. करेक्ट, म्हणजे a+b मल्टिप्लाय बाय a+b. आता कोणत्याही संख्येचा 2 वेळा गुणाकार म्हणजे काय होतं, त्या संख्येचा वर्ग होतो, बरोबर, म्हणजे स्क्वेअर होतो. मग आता a+bचा 2 वेळा गुणाकार आहे म्हणजे a+bचा स्क्वेअर होणार. करेक्ट, म्हणजे ह्या एका ब्रॅकेटला हे 2 ब्रॅकेट मल्टिप्लाय आहेत म्हणजे ह्या एक ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय a+b ब्रॅकेट स्क्वेअर. राईट, आता चेक करून बघा याचा मिनिंगसुद्धा हाच होतो का. ठीक आहे, याचा इंडेक्स काय आहे, 1 आहे, याचा इंडेक्स काय आहे, 2 आहे. दोन्हीमध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे, म्हणून काय होतं, इंडेक्सची ॲडिशन होते, म्हणून 1 + 2 3. म्हणजेच तुम्ही असं लिहिलं काय आणि असं लिहिलं काय सारखंच आहे. मग आता याचं एक्सपान्शन करूयात. a+b ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. पहिला a+b ॲज इट इज घेतला मल्टिप्लाय बाय हा जो फॉर्म्युला आहे हा लिहून घ्यायचा, a+b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab + b². म्हणून तसं लिहून घेतलं, a² + 2ab + b². आता याचं एक्सपान्शन करायचं. हे a या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे म्हणून a मल्टिप्लाय बाय ब्रॅकेट प्लस b या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे म्हणून प्लस b मल्टिप्लाय बाय हे ब्रॅकेट. ठीक आहे, आता ह्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला ह्या a न मल्टिप्लाय करायचं म्हणून a मल्टिप्लाय बाय a² इज इक्वल टू a³. a मल्टिप्लाय बाय प्लस 2ab काय होतं, इथेही a आहे आणि याच्यामध्येही a आहे, मग a मल्टिप्लाय बाय a² होईल आणि त्याला मल्टिप्लाय असणारं हे 2 आणि b ॲज इट इज राहील आणि दोन्ही पण साईन पॉझिटिव्ह आहेत म्हणून आन्सर येईल पॉझिटिव्ह, म्हणून प्लस 2a²b. राईट, नेक्स्ट काय बघा, a मल्टिप्लाय बाय प्लस b². इथे कुठे a नाही आहे त्यामुळे a ने या डायरेक्ट प्लस b² मल्टिप्लाय होईल, आन्सर येईल प्लस ab². ओके, हे तरी झालेले. आता bनं याच्यातला प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे, b मल्टिप्लाय बाय a² प्लस a²b. ठीक आहे, b मल्टिप्लाय बाय प्लस 2ab, इथे b आहे इथेही b आहे, b मल्टिप्लाय बाय b² होईल आणि त्याला मल्टिप्लाय असणारं 2 आणि a ॲज इट इज राहील म्हणून प्लस 2ab². तसंच b मल्टिप्लाय बाय b² इज इक्वल टू b³. ठीक आहे, हे झालं याचं एक्सपान्शन. आता काय होईल, लाईक टर्म्स सेम राहतील, a³ आहे तसं येईल. आता व्हेरिएबल्स बघायच्यात. व्हेरिएबलमध्ये काय आहे, इथे 2a²b आहे
अजून कुठे a²b आहे का? इथे आहे. इथे काहीच नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. म्हणून 2a²b प्लस 1a²b इज इक्वल टू 3a²b, म्हणून प्लस 3a²b झालं. तसंच इथे ab², इथे काय नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. राईट. अजून कुठे ab² आहे का बघा? इथे आहे 2ab². करेक्ट. म्हणून 1ab² प्लस 2ab² इज इक्वल टू 3ab². आता b³ इथे b³ आहे. अजून कुठे b³ आहे का? नाही आहे. म्हणून हे प्लस b³ आहे तसं येणार. ठीक आहे. हा झाला फॉर्म्युला. म्हणजे a प्लस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a³ प्लस 3a²b प्लस 3ab² प्लस b³. हा फॉर्म्युला आपण पाठ करून ठेवायचा आहे. या फॉर्म्युलावरती आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत प्रॅक्टिस सेट नंबर 5.2चे. ठीक आहे. पहिलं एक्झाम्पल बघा. x प्लस 3 ब्रॅकेट क्यूब. सॉल्व करताना पहिली स्टेप काय करायचं? दिलेलं एक्झाम्पल आहे तसं लिहून घ्यायचं आणि सरळ फॉर्म्युला लिहायचा. काय होतं? वी हॅव a प्लस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a³ प्लस 3a²b प्लस 3ab² प्लस b³. फॉर्म्युला आहे तसं लिहून घेतला. इन द गिवन एक्झाम्पल म्हणजे दिलेल्या प्रश्नामध्ये a इज इक्वल टू x. एची जागा कोणी घेतली आहे? एक्सनी घेतली आहे. करेक्ट. तसंच अँड बीची जागा कोणी घेतली आहे? 3ने घेतली आहे. करेक्ट. म्हणून b इज इक्वल टू 3. इतकं लक्षात राहील. पहिला फॉर्म्युला लिहून घ्यायचा, नंतर त्या फॉर्म्युलाचं कंपॅरिझन दिलेल्या एक्झाम्पलसोबत करायचं आणि a आणि bचे व्हॅल्यूज लिहून घ्यायच्या. घेतला. आता हे करायचं, दिलेल्या फॉर्म्युलामध्ये ह्या व्हॅल्यूज पुट करायच्यात. करेक्ट. मग आता aची व्हॅल्यू आहे x म्हणून येईल x³ प्लस 3a²b म्हणून प्लस 3 मल्टिप्लाय बाय a². a म्हणजे काय? x त्याचा स्क्वेअर. आणि b काय आहे? 3 म्हणून प्लस 3 मल्टिप्लाय बाय x² मल्टिप्लाय बाय 3. इथे काहीच नाही आहे ऑपरेशन, म्हणजे काय आहे? मल्टिप्लिकेशन आहे, जे आपण लिहित नसतो. आपण इथे व्हॅल्यूज पुट केल्यात म्हणून हे लिहून घेतलं. कळतं आहे? तसंच प्लस 3ab² म्हणून प्लस 3 मल्टिप्लाय बाय a म्हणजे x मल्टिप्लाय बाय b² म्हणजे 3². झालं. आता हे प्लस b³. b म्हणजे काय आहे? 3 आहे म्हणून प्लस 3³. आता काय करायचं आहे? सॉल्व करायचं आहे. x प्लस 3 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू x³ आहे तसं लिहिलं. x² काढू शकत नाही म्हणून 3 आणि 3चं मल्टिप्लिकेशन होईल म्हणून प्लस 9x² झालं. प्लस 3 मल्टिप्लाय बाय x मल्टिप्लाय बाय 3² 3² काय आहे? 9 आहे. बरोबर. ह्याची व्हॅल्यू येते 9 मल्टिप्लाय बाय हे 3 म्हणजे 9 3 27x. करेक्ट. 9 3 27 x न मल्टिप्लाय होते म्हणून 27x. कळतं आहे? प्लस 3³ 3³ काय आहे? 27 म्हणून प्लस 27. राईट. हे झालं आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 41चा क्यूब. आता हे 41 आपण कसं लिहू शकतो? 40 प्लस 1. बरोबर. 40 प्लस 1 त्याचा ब्रॅकेटचा क्यूब म्हणजेच 41चा क्यूब. राईट. आता इथे मिळालं a प्लस बी ब्रॅकेट क्यूबच्या फॉर्ममध्ये. मग आता याला सॉल्व करूयात. पहिल्यांदा काय करायचं आहे? पहिली स्टेप फॉर्म्युला आहे असं लिहून घ्यायचा. वी हॅव a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a³ प्लस 3a²b प्लस 3ab² प्लस b³. ठीक आहे. मग आता कम्पेअर करायचं. a म्हणजे काय? b म्हणजे काय? सो इन द गिवन एक्झाम्पल a इज इक्वल टू 40 अँड b इज इक्वल टू 1. ठीक आहे. एची आणि बीची व्हॅल्यू मिळाली. आता ह्या RHSमध्ये ह्या व्हॅल्यू घालून घ्यायच्यात. म्हणून 40 प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a³ ए म्हणजे काय? 40 म्हणून 40³. पुढे काय? प्लस 3a²b म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय a² मल्टिप्लाय बाय b² म्हणून 3 मल्टिप्लाय बाय 40² मल्टिप्लाय बाय 1. ॲज इट इज फक्त व्हॅल्यू घालायच्यात. राईट. नेक्स्ट बघा. प्लस 3ab².
म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर म्हणून प्लस 3 मल्टिप्लाय बाय 40 मल्टिप्लाय बाय 1 स्क्वेअर आणि हे प्लस बी क्यूब, बी म्हणजे काय 1 म्हणून प्लस 1 क्यूब ॲज इट इज त्याच्या व्हॅल्यू पुट केला. आता याला सॉल्व करायचं आहे. 40 + 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 40चा क्यूब काय आहे 64,000 म्हणून ह्या 40 क्यूबची व्हॅल्यू इथे लिहिली. नेक्स्ट काय आहे 3 मल्टिप्लाय बाय 40 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1. ओके, मग 40 स्क्वेअर काय आहे तर 4चा स्क्वेअर 16 आणि 10च्या बदल्यात 2 झिरो लिहायचे म्हणजे 1600. मग आपल्याला 40 स्क्वेअर मिळाला 1600. आता या 1600ने या 3ला मल्टिप्लाय करायचं काय येईल 4800 म्हणून 3 मल्टिप्लाय बाय 40 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 4800. ओके, नेक्स्ट 3 मल्टिप्लाय बाय 40 मल्टिप्लाय बाय 1 स्क्वेअर. 1 स्क्वेअरची व्हॅल्यू येते 1च म्हणून 40 मल्टिप्लाय बाय 3 120 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 120 म्हणून आहे असं लिहिलं आणि 1 क्यूबचा आन्सर येतं 1 म्हणून 1 आहे तसं लिहिलं. ओके, आता याची ॲडिशन करायची आहे. त्यासाठी काय करणार 40 + 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू हे जे व्हॅल्यूज आहेत हे आपण उभ्या पद्धतीने लिहून घेतलं. पहिलं एक्झाम्पल आहे म्हणून आपण हे उभ्या पद्धतीने लिहून घेतो आहे आणि मग त्याची ॲडिशन करतो आहे. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे ॲज इट इज आडवीच आपल्याला ॲडिशन करायची आहे. ठीक आहे, पहिल्यांदा काय केलं एकाखाली एक लिहून घेतलं 64,000 4800 120 आणि 1. आता 0 + 0 + 0 + 1 आन्सर येतं 1. 0 + 0 + 2 आन्सर येतं 2. 0 + 8 + 1 आन्सर येतं 9. 4 + 4 आन्सर येतं 8 आणि 6 त्याच्या खाली काहीच नाही म्हणून येतं 6. आन्सर काय येईल 68,921 राईट. म्हणून इथे आन्सर काय येणार 68,921. आता हे आन्सर कशाचं आलं आहे 40 + 1 ब्रॅकेट क्यूबचं करेक्ट. आपल्याला एक्झाम्पल काय आहे 41चा क्यूब आहे ना की 40 + 1 ब्रॅकेट क्यूब करेक्ट. म्हणून हे सेपरेटली लिहायचं 41 क्यूब इज इक्वल टू 68,921 राईट. आता सॉल्व करूयात प्रॅक्टिस सेट नंबर 5.2. पहिला क्वेश्चन बघा k + 4 ब्रॅकेट क्यूब. आता हे ॲज इट इज a + b ब्रॅकेट क्यूबच्या फॉर्ममध्ये आहे. पहिली स्टेप काय फॉर्म्युला लिहून घेणे बरोबर. फॉर्म्युला लिहून घ्या वी हॅव a + b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब + 3a² b + 3ab² + b क्यूब करेक्ट. आता ह्या a + bला दिलेल्या एक्झाम्पलसोबत कम्पेअर करायचं. त्याच्यानुसार आपल्याला aची व्हॅल्यू मिळेल bची व्हॅल्यू मिळेल. सो इन द गिवन एक्झाम्पल a इज इक्वल टू k अँड b इज इक्वल टू 4. ठीक आहे, आता ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या RHSमध्ये घालायच्या. देअरफॉर k + 4 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू RHS काय येणार आहे a क्यूब. a म्हणजे काय आहे k म्हणून काय येईल k क्यूब करेक्ट प्लस 3 मल्टिप्लाय बाय a² मल्टिप्लाय बाय b म्हणून प्लस 3 मल्टिप्लाय बाय k² मल्टिप्लाय बाय 4. bची व्हॅल्यू आहे 4 aची व्हॅल्यू आहे k म्हणून 3 मल्टिप्लाय बाय k² मल्टिप्लाय बाय 4. नेक्स्ट प्लस 3 मल्टिप्लाय बाय a मल्टिप्लाय बाय b² म्हणून 3 मल्टिप्लाय बाय k मल्टिप्लाय बाय 4² आणि हे प्लस b क्यूब म्हणून प्लस 4 क्यूब. b म्हणजे 4 4 क्यूब आला. ठीक आहे, सिम्पल स्टेप्स आहेत. पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून घेतला त्या फॉर्म्युलावरून a आणि bच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतल्या. मिळालेल्या a आणि bच्या व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये ॲज इट इज पुट केल्या. इतकं सिम्पल आहे. आता याला सॉल्व करायचं. देअरफॉर k + 4 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू k क्यूब आहे तसं लिहिलं प्लस 3 मल्टिप्लाय बाय k² मल्टिप्लाय बाय 4. आता 3 आणि 4चं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं 3 4 जा 12 म्हणून प्लस 12 k². ओके, नेक्स्ट बघा
प्लस 3 मल्टिप्लाय बाय के मल्टिप्लाय बाय 4 स्क्वेअर. आता 4 स्क्वेअर काय आता 16 मल्टिप्लाय बाय 3 48 म्हणून प्लस 48K आणि हे प्लस 4 क्यूब आहे ते 4 क्यूब काय येतं 64 म्हणून प्लस 64. हे झालं आन्सर. 2 स्टेपमध्ये आन्सर आलं. एकदम सिम्पल स्टेप्स आहेत. स्टेप्स लक्षात ठेवायच्या आणि त्या फॉलो करायच्या. आन्सर येतं तुम्हाला कळत पण नाही कधी आन्सर आलं. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. 7x प्लस 8y ब्रॅकेट क्यूब. बाकी काही डोकं चालवायचं नाही. पहिली स्टेप काय आहे फॉर्म्युला लिहून घेणे. घ्या फॉर्म्युला लिहून. वी हॅव a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b क्यूब. फॉर्म्युला आहे तसा लिहून घेतला. आता फॉर्म्युल्यावरून ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. ही ए म्हणजे काय प्लसच्या अलीकडची संख्या ती काही असू दे. मग प्लसच्या अलीकडे काय आहे 7x आहे म्हणून a इज इक्वल टू 7x आला. बी म्हणजे काय प्लसच्या उजवीकडची संख्या. प्लसच्या उजवीकडे काय आहे 8y म्हणून b इज इक्वल टू 8y. ठीक आहे. a म्हणजे 7x b म्हणजे 8y. व्हॅल्यूज मिळाल्या ए आणि बीच्या. आता त्या व्हॅल्यूजच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्यात. देअरफॉर 7x प्लस 8y ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब. ए म्हणजे 7xचा क्यूब म्हणून ब्रॅकेटमध्ये 7xचा क्यूब लिहिलं. आता इथं ब्रॅकेट जर का नसेल आणि फक्त आपण 7x क्यूब लिहिलं तर त्याचा अर्थ काय होतो की तो क्यूब फक्त एक्सचा आहे 7चा नाही आहे. राईट. पण या ठिकाणी काय आहे पूर्ण एचा क्यूब आहे आणि ए म्हणजे काय आहे पूर्ण 7x आहे म्हणून या पूर्ण 7xचा क्यूब दाखवण्यासाठी आपण काय केलं ते 7x आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलं. कळतं आहे. नेक्स्ट बघा प्लस 3a²b म्हणून प्लस 3 मल्टिप्लाय बाय a². ए काय आहे 7x म्हणून ह्या पूर्ण 7xचा स्क्वेअर आहे म्हणून ते परत ब्रॅकेटमध्ये घातला. ब्रॅकेटमध्ये 7xचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी काय आहे 8y म्हणून 8y. कळतं आहे. नेक्स्ट बघा प्लस 3 मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय b² म्हणून प्लस 3 मल्टिप्लाय बाय ए 7x ॲज इट इज लिहिलं मल्टिप्लाय बाय b². बी काय आहे 8y. या पूर्ण 8yचा स्क्वेअर आहे म्हणून हे 8y ब्रॅकेटमध्ये लिहिलं. राईट. नेक्स्ट प्लस b³. बी म्हणजे काय 8y म्हणून 8y ब्रॅकेटमध्ये लिहिलं आणि ब्रॅकेटच्या बाहेर क्यूब लिहिलं म्हणजे हा क्यूब ह्या 8चाही आहे आणि या yचाही आहे. राईट. 7x प्लस 8y ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू हा क्यूब 7चाही आहे आणि एक्सचाही आहे. मग 7चा क्यूब काय येतो 343. एक्सचा क्यूब एक्स क्यूब म्हणून 343x³ प्लस 3 ॲज इट इज लिहिलं मल्टिप्लाय बाय 7x². हा स्क्वेअर 7चाही आहे एक्सचाही आहे म्हणून 7चा स्क्वेअर 49 लिहिलं एक्सचा स्क्वेअर x². मल्टिप्लाय बाय मल्टिप्लाय आहे तसं लिहिलं 8y आहे तसं लिहिलं प्लस 3 मल्टिप्लाय बाय 7x मल्टिप्लाय बाय इथे हा स्क्वेअर 8चाही आहे आणि yचाही आहे म्हणून 8चा स्क्वेअर 64 yचा स्क्वेअर y² प्लस 8yचा क्यूब म्हणजे 8चाही क्यूब आहे आणि yचाही क्यूब आहे. 8चा क्यूब काय आहे 512 आणि y³. ठीक आहे. हे आपण पहिला काय केलं हे ब्रॅकेट्सच्या बाहेर जे पॉवर्स आहेत त्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतला. राईट. आता याच्यामध्ये सिम्पलेस्ट फॉर्म द्यायचा. सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय हे सॉल्व करायचं. ओके. म्हणून 7x प्लस 8y ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू आहे तसं लिहिलं प्लस आता इथे कशाचं मल्टिप्लिकेशन होतं का बघा. इथे आहेत कोएफिशियंट्स. राईट. 3 मल्टिप्लाय बाय 49 मल्टिप्लाय बाय 8 आन्सर काय येतं 1176 x²y. ओके. x² आणि हे y. नेक्स्ट 3 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 64 इज इक्वल टू 1344 xy². हे x आहे तसं y² आहे तसं फक्त कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन केलं. ओके. नेक्स्ट प्लस 512 y³ आहे तसं लिहिलं. राईट. आता हे झालं आन्सर.
क्वेश्चन नंबर 3, 7 + m ब्रॅकेट क्यूब. पहिला फॉर्म्युला आहे तसं लिहायचा, लिहून घेतला. नंतर एच आणि बीचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचा. ए इज इक्वल टू 7, बी इज इक्वल टू m. ठीक आहे. आता व्हॅल्यूज फॉर्म्युलामध्ये घालायच्या आहेत. देअरफॉर 7 + m ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 7 क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय 7 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय m. ओके. नेक्स्ट 3 मल्टिप्लाय बाय a मल्टिप्लाय बाय b स्क्वेअर म्हणजे प्लस 3 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय m स्क्वेअर प्लस b क्यूब आहे तसं म्हणून प्लस m क्यूब. b म्हणजे m आहे म्हणून प्लस m क्यूब. आता याला सॉल्व करायचं आहे. देअरफॉर 7 + m ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 7चा क्यूब काय आहे 343. ओके. नेक्स्ट प्लस 3 मल्टिप्लाय बाय या 7 स्क्वेअरची व्हॅल्यू लिहायची 49 m. ओके. नेक्स्ट 3 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय m स्क्वेअर प्लस m क्यूब. या स्टेपमध्ये काय केलं, ह्या ज्या क्यूब स्क्वेअर या ज्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेतल्या. आता याचं मल्टिप्लिकेशन करून सिम्पलेस्ट फॉर्म द्यायचा आहे. म्हणून 7 + m ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 343 प्लस 147 m प्लस 21 m स्क्वेअर प्लस m क्यूब. हे झालं याचा आन्सर. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 4, 52चा क्यूब. आता हे 52 आपण कसं लिहू शकतो, 50 + 2. करेक्ट. 50 + 2 इज इक्वल टू 52 आणि त्याचा क्यूब. आता हे व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये मिळाली, a + b ब्रॅकेट क्यूब. म्हणून आता परत फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट a आणि bच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. a इज इक्वल टू 50 अँड b इज इक्वल टू 2. ठीक आहे. आता ह्या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये घालायच्या आहेत. देअरफॉर 50 + 2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 50 क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय 50 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 50 मल्टिप्लाय बाय 2 स्क्वेअर प्लस 2 क्यूब. आहे तशा व्हॅल्यूज लिहून घेतल्या फॉर्म्युलामध्ये. ओके. आता क्यूब स्क्वेअर ह्या ज्या काही आहेत ह्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायच्या. देअरफॉर 50 + 2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 1,25,000 हा झाला 50चा क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय 2500 मल्टिप्लाय बाय 2. नंतर प्लस 3 मल्टिप्लाय बाय 50 मल्टिप्लाय बाय 2 स्क्वेअर. 2 स्क्वेअर म्हणजे काय 4 म्हणून 3 मल्टिप्लाय बाय 50 मल्टिप्लाय बाय 4 प्लस b क्यूब म्हणजे 2 क्यूब. 2 क्यूब काय येतं 8 म्हणून त्याची व्हॅल्यू 8. आता याला सॉल्व करायचं आहे. पहिला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे आणि नंतर ॲडिशन करायचे. म्हणून 50 + 2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 1,25,000 आहे तसं लिहिलं. 3 मल्टिप्लाय बाय 2500 मल्टिप्लाय बाय 2. आन्सर किती येतं 15,000. ओके. नेक्स्ट बघा 3 मल्टिप्लाय बाय 50 मल्टिप्लाय बाय 4. आन्सर काय येतं 600 प्लस 8 आहे तसं. आता काय करायचं यांची ॲडिशन करायची. ॲडिशन कसं करणार, हे एकक स्थान आहे. पहिला काय करायचं, ही व्हॅल्यू प्लस ह्याची कडीची व्हॅल्यू प्लस याची कडीची व्हॅल्यू प्लस याची कडीची व्हॅल्यू काय येतं 8 प्लस 0 प्लस 0 प्लस 0. आन्सर येतं 8 म्हणून ते 8 घेतलं. याचे 2 नंबरची संख्या काय नाही आहे त्यामुळे याला सोडून दिलं. सो याच्या सगळ्या संख्या संपल्यात. याची 2 नंबरच्या प्लेसला काय आहे 0. तसं प्रत्येक याच्या 2 नंबरच्या प्लेसची प्रत्येक संख्येच्या 2 नंबरच्या प्लेसची ॲडिशन करायची. 0 प्लस 0 प्लस 0. आन्सर येतं 0 म्हणून येतं 0 लिहिलं. नेक्स्ट हे तर ऑलरेडी रिमूव्ह झालेलं आहे लिस्टमधून. याच्यामधले तिसरी संख्या 6 आहे. प्रत्येक संख्येच्या तिसऱ्या अंकाचं बेरीज करायची. 6 प्लस 0 प्लस 0. आन्सर येतं 6. ठीक आहे. याचे सगळे अंक झालेत, याचे सगळे अंक झालेत, याचे 3 झालेत. राहतं आहे कुठलं 5 म्हणजे चौथं स्थान. चौथ्या स्थानाची बेरीज करायची. 5 प्लस 5. आन्सर येतं 10 म्हणून इथे 0 लिहिलं आणि इथे कॅरी फॉरवर्ड 1 केलं. ओके. आता हे कॅरी फॉरवर्ड केलेलं 1 प्लस हे 1 झालं किती 2. 2 प्लस 2 4 आणि इथे राहतं किती 1 म्हणून हे 1 ॲज इट इज. मग आन्सर काय आलं 50 + 2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू
1,40,608 झालं. आला आन्सर. चूक. आता इथे तुम्ही मिस्टेक करता. करेक्ट. तुम्हाला विचारला प्रश्न काय, 52चा क्यूब. तुम्हाला हे विचारलं का 50 + 2चा ब्रॅकेट क्यूब काय आहे असं विचारलं का? नाही आहे. प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं 52चा क्यूब. तुम्ही सांगताय काय 50 + 2चा ब्रॅकेट क्यूब. आता तुम्ही म्हणाल सर दोन्हीचा अर्थ तर एकच आहे. तुम्हीच मगाशी म्हटलात दोन्हीचा अर्थ सेमच आहे. पण आपण हे आपल्या सोयीसाठी लिहून घेतलं आहे, बरोबर. त्यांनी विचारलेलं नाही आहे की 50 + 2चा ब्रॅकेट क्यूब. आपल्या सोयीसाठी आपण लिहून घेतले, आपल्याला फॉर्म्युलामध्ये बसवण्यासाठी म्हणून, राईट. म्हणून आपल्याला त्यांना जसं विचारलं आहे तसं उत्तर दिलं पाहिजे. म्हणून 52चा क्यूब = 1,40,608. ही शेवटची पायरी लोक मिस करतात आणि त्यामुळं आउट ऑफ आउट मार्क्स लोकांना जे मिळतात त्या लोकांचे मार्क्स या ठिकाणी जातात. कळतं आहे. जे लोक काटावर पास होतात किंवा जे लोक ॲव्हरेज मार्क्स घेऊन पास होतात त्यांना इथंपर्यंत सॉल्व केलं तरी चालतं. पण ज्यांना आउट ऑफ आउट मार्क्स काढायचे आहेत ना त्यांनी ही शेवटची पायरी मिस करणं धोकादायक आहे. त्यांना मग अर्धा एक असा मार्क्स याच्यामध्ये कट होतो आणि त्याने आउट ऑफ आउट मार्क्स मिळत नाहीत. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा 101 ब्रॅकेट क्यूब. हे कसं लिहिलं आपण 100 + 1 ब्रॅकेट क्यूब. फॉर्म्युला लिहून घ्यायचा a + b ब्रॅकेट क्यूब = a³ + 3a² b + 3ab² + b³. एच आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. a = 100 अँड b = 1. ठीक आहे. आता व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये घालायच्या आहेत. 100 + 1 ब्रॅकेट क्यूब = 100³ + 3 × 100² × 1 + 3 × 100 × 1² + 1³. ठीक आहे. आता हे क्यूब आणि स्क्वेअर्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून घ्यायचे आहेत पहिला. म्हणून 100 + 1 ब्रॅकेट क्यूब = 10 लाख. 100चा क्यूब काय तो 10 lakhs. कसं फाइंड आउट करायचं, हे 2 झिरो आहेत आणि त्याचा क्यूब आहे म्हणून 1 वरती 2 झिरो आहेत ना आणि त्याचा क्यूब काढायचा आहे ना, तर 1 वरती 3 वेळा 2 2 झिरो द्यायचे. म्हणजे हा 1 लिहिला, त्याच्यावरती 2 झिरो, पुन्हा 2 झिरो, पुन्हा 2 झिरो. करेक्ट. क्यूब निघाला 100चा. 1 वरती जेवढे झिरोज आहेत तेवढे झिरोज द्यायचे. किती वेळा, जितका त्याचा पॉवर आहे तितके वेळा. कळतं आहे. म्हणून झालं 10 लाख + 3 × 100चा स्क्वेअर. सेकंड पॉवर आहे, स्क्वेअर काढायचा आहे. 1 वरती 2 शून्य आहेत म्हणून ह्या 2 शून्य ह्या 2 वेळा द्यायच्या. म्हणून 1, त्याच्यावरती ह्या 2 शून्य, ह्या 2 शून्य दुसऱ्यांदा. ओके. × 1 आहे तसं + 3 × 100 × 1. 1चा स्क्वेअर आहे 1 म्हणून इथे 1च लिहिलं. प्लस 1चा क्यूब येतो 1 म्हणून +1. आता ह्याला सॉल्व करायचं आहे. म्हणून काय येईल 100 + 1 ब्रॅकेट क्यूब = 10 लाख आहे तसं लिहून घेतलं + 3 × 10,000 × 1. आन्सर काय येतं 30,000 + 3 × 100 × 1. आन्सर येतं 300 + 1. आता ॲडिशन करायची. 100 + 1 ब्रॅकेट क्यूब = 10,30,301. आता तुम्हाला विचारलं आहे का 100 + 1 ब्रॅकेट क्यूब? नाही ना. तुम्हाला काय विचारलं आहे 101चा क्यूब विचारलं आहे. म्हणून आलेला आन्सर विचारलेला क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. म्हणून 101चा ब्रॅकेट क्यूब = 10,30,301. कळतं आहे. नेक्स्ट बघा x + 1/x ब्रॅकेट क्यूब. आता इथं रॅशनल नंबर आहे म्हणून घाबरून जायचं नाही. पहिली स्टेप लक्षात ठेवायची आणि स्टेप फॉलो करायच्या. काय आहे पहिली स्टेप, फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. हा फॉर्म्युला लिहून घेतला, त्याच्यानुसार एची आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एची व्हॅल्यू काय, प्लसच्या डावीकडं ब्रॅकेटच्या आतमध्ये काय येतं x म्हणून a = x. आता बी काय आहे, प्लसच्या उजवीकडे आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये काय येतं प्लसच्या उजवीकडे
आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये काय येतं 1/x म्हणून b इज इक्वल टू 1/x. आता ह्या एच्या आणि बीच्या व्हॅल्यूज फॉर्म्युल्यामध्ये घालायच्यात. देअरफॉर x प्लस 1/x ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब म्हणजे काय एक्स क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1/x. नेक्स्ट 3 मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर म्हणून प्लस 3 मल्टिप्लाय बाय एक्स मल्टिप्लाय बाय 1/x ब्रॅकेट स्क्वेअर. आता ते ब्रॅकेट का दिलं बरं? जर ब्रॅकेट नसतं दिलं तर त्याचा स्क्वेअर जो लिहिला असता तो फक्त 1चा स्क्वेअर झाला असता, एक्सचा नसता झाला. आणि इथे बी स्क्वेअर आहे आणि बीची व्हॅल्यू आहे पूर्ण 1/x म्हणून या पूर्ण 1/xचा स्क्वेअर आहे तो, म्हणून हे ब्रॅकेटमध्ये लिहिलं, ब्रॅकेटच्या बाहेर स्क्वेअर लिहिलं. आता स्क्वेअर ह्या एकचाही आहे आणि ह्या एक्सचाही आहे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. नेक्स्ट काय तर प्लस बी क्यूब, पुन्हा सेम ब्रॅकेटमध्ये लिहिलं बाहेर क्यूब लिहिलं म्हणजे हा क्यूब ह्या एकचाही आहे आणि ह्या एक्सचाही आहे. राईट. नेक्स्ट काय करूयात, क्यूब आणि स्क्वेअरच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या फाइंड आउट करून घेऊयात. म्हणून x प्लस 1/x ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय एक्स मल्टिप्लाय बाय एक्स मल्टिप्लाय बाय 1/x. एक्स स्क्वेअर आपण कसं लिहिलं, एक्स मल्टिप्लाय बाय एक्स, 2 वेळा मल्टिप्लिकेशन लिहिलं. का? डायरेक्ट आपण एक्सला एक्स स्क्वेअर कॅन्सल करू शकलो असं, तुमच्या माहितीसाठी आपण हे केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, प्लस 3 मल्टिप्लाय बाय एक्स मल्टिप्लाय बाय 1/xचा स्क्वेअर आहे त्यामुळे 1/xचा 2 वेळा गुणाकार. ठीक आहे. नेक्स्ट प्लस 1/x ब्रॅकेट क्यूब. आता हे का नाही लिहिलं तर याचा कोणासोबत ऑपरेशन होणार नाही आहे, त्याला इथेही तुम्ही लिहू शकता 1/x क्यूब किंवा खालच्या स्टेपलाही लिहू शकता. नेक्स्ट बघा, नेक्स्ट स्टेपला काय येईल, आता हे सॉल्व करून घ्यायचं आहे. एक्स प्लस 1/x ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू एक्स क्यूब आहे तसं लिहिलं. आता याला सिम्पलेस्ट फॉर्म देता येतो का बघा, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे याच्यामध्ये ऑपरेशन होतं. ह्या एक्सला हे एक्स गेलं, आन्सर काय येतं 3x. ठीक आहे. एक्सला एक्स गेलं राहतं 3 मल्टिप्लाय बाय एक्स मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे 3x. आता हे प्लस 3 मल्टिप्लाय बाय एक्स मल्टिप्लाय बाय 1/x मल्टिप्लाय बाय 1/x. आता हे न्यूमरेटरचं एक्स आणि डिनॉमिनेटरचं एक्स एलिमिनेट होईल. आन्सर काय येईल 3 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 1 हे न्यूमरेटरला येईल आणि डिनॉमिनेटरचं एक्स खाली येईल म्हणून प्लस 3/x. आणि याचं काय येईल आन्सर 1चा क्यूब 1 म्हणजे प्लस 1चा क्यूब 1 आणि एक्सचा क्यूब एक्स क्यूब झालं. हेच आहे आन्सर. आहे ना सोपं? वाटतं किचकट पण एकदम सोपं आहे. स्टेप्स लक्षात ठेवायच्या, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, व्हॅल्यू पुट करायच्या, सॉल्व करायचा, सिम्पल. तुम्ही गोंधळ कुठं करू शकताय, जेव्हा हे तुम्ही इथंपर्यंत करू शकताय व्हॅल्यूज पुट करण्यापर्यंत, याला जेव्हा सॉल्व करायचं असतं तेव्हा तुम्ही गोंधळ करताय. ते गोंधळ होऊ नये म्हणून तुम्हाला याच्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे हे प्रॅक्टिस करत राहायचं, प्रॅक्टिसने हे सोल्युशन्स मांडता येतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2m प्लस 1/5 ब्रॅकेट क्यूब. फॉर्म्युला आहे तसं लिहून घेतला. ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट केली. एची व्हॅल्यू आहे 2m आणि बीची व्हॅल्यू आहे 1/5. ठीक आहे. आता ह्या ए आणि बीच्या व्हॅल्यू ह्या फॉर्म्युलामध्ये घातल्या. देअरफॉर 2m प्लस 1/5 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू काय आहे ए क्यूब. ए म्हणजे काय 2mचा क्यूब. आता पुन्हा 2mचा क्यूब डायरेक्ट लिहिलं तर काय होईल, तो फक्त mचा क्यूब होईल, 2चा क्यूब होणार नाही म्हणून ते ब्रॅकेटमध्ये घालायचा. ब्रॅकेटमध्ये 2mचा क्यूब म्हणजे हा जो क्यूब आहे हा 2चाही आहे आणि mचाही आहे. करेक्ट. नेक्स्ट प्लस 3 मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी म्हणून प्लस 3 मल्टिप्लाय बाय ब्रॅकेटमध्ये ए लिहून घ्यायचं 2m त्याचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी ॲज इट इज 1/5. ठीक आहे. नेक्स्ट प्लस 3 मल्टिप्लाय बाय 2m मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर. बी म्हणजे काय 1/5 म्हणून ते ब्रॅकेटमध्ये लिहिलं त्याचा स्क्वेअर लिहिलं म्हणजे हा स्क्वेअर 1चाही आहे आणि 5चाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्लस बी क्यूब म्हणून प्लस 1/5 ब्रॅकेट क्यूब. आता स्क्वेअर क्यूब सॉल्व करून घ्यायचे म्हणून 2m प्लस 1/5 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 2चा क्यूब काय तो 8
एमचा क्यूब एम क्यूब म्हणून लिहून घेतलं 8m क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय 2m स्क्वेअर 3 मल्टिप्लाय बाय 2m स्क्वेअर काय आहे 2चा स्क्वेअर 4 एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर म्हणून 4m स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1/5 आहे तसं लिहिलं. ठीक आहे. नेक्स्ट 3 मल्टिप्लाय बाय 2m मल्टिप्लाय बाय 1/5चा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1 5चा स्क्वेअर 25. ठीक आहे. प्लस 1/5चा क्यूब 125 झालं. स्क्वेअर क्यूबच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतला. आता जिथे जिथे मल्टिप्लिकेशन आहे त्याला सॉल्व करायचं आहे. म्हणून 2m प्लस 1/5 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 8m क्यूब आहे तसं लिहिलं. प्लस 3 मल्टिप्लाय बाय 4 12 5 आहे तसं कारण की डिनॉमिनेटरला काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे आणि 1 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 5 आणि हे m स्क्वेअर आहे तसं लिहिलं म्हणजे 12/5 m स्क्वेअर झाला. ओके. प्लस 3 मल्टिप्लाय बाय 2 6 म्हणून 6 हे 25 आणि हे m म्हणून 6/25 m प्लस 1/125 आहे तसं लिहून घेतलं. हे आलं आहे आपला आन्सर. आहे ना सोपं. जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्या म्हणजे मला कळेल की मी शिकवलेलं तुम्हाला समजते की नाही समजते. राईट. नेक्स्ट बघा लास्ट क्वेश्चन 5x/y प्लस y/5x ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे थोडंसं किचकट वाटतं ना. दोन्हीकडे रॅशनल नंबर्स आहेत XYच्या फॉर्ममध्ये आहेत आणि त्याचा क्यूब आहे. राईट. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. दिलेले स्टेप्स फॉलो करायच्या. आन्सर कधी येईल तो मला कळणारच नाही. फॉर्म्युला लिहून घेतला. एच आणि बीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. ए म्हणजे काय प्लसच्या डावीकडच्या आणि ब्रॅकेटच्या आतमधली संख्या काय आहे 5x/y म्हणून ए इज इक्वल टू 5x/y अँड बीची व्हॅल्यू काय येते प्लसच्या उजवीकडच्या आणि ब्रॅकेटच्या आतमधली काय आहे y/5x म्हणून b इज इक्वल टू y/5x. आता या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये घालायच्या आहेत. देअरफॉर 5x/y प्लस y/5x ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू एचा क्यूब ए म्हणजे काय आहे 5x/y 5x/y ब्रॅकेटमध्ये घेतला आणि ब्रॅकेटचा क्यूब लिहिला 5x/y ब्रॅकेट क्यूब. करेक्ट. नेक्स्ट 3 मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी म्हणून 3 मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर ए काय आहे 5x/y ते ब्रॅकेटमध्ये घेतला आणि त्याचा स्क्वेअर केला आणि बीची व्हॅल्यू y/5x प्लस 3 मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर म्हणून 3 मल्टिप्लाय बाय 5x/y मल्टिप्लाय बाय बी काय आहे y/5x ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. प्लस बी क्यूब म्हणून प्लस y/5x ब्रॅकेट क्यूब. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे क्यूब आणि स्क्वेअर्स याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायच्यात. म्हणून 5x/y प्लस y/5x ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 5x/y ब्रॅकेट क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय 5x/y ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हे स्क्वेअर 5xचं ही म्हणजे हे स्क्वेअर 5xचं पण आहे आणि yचं पण आहे. 5चा स्क्वेअर 25 xचा स्क्वेअर x स्क्वेअर आणि yचा स्क्वेअर डिवायडेड बाय y स्क्वेअर. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय y/5x आहे तसं लिहून घेतलं. नेक्स्ट हे स्क्वेअर yचं पण आहे आणि 5xचं पण आहे म्हणून 3 मल्टिप्लाय बाय 5x/y मल्टिप्लाय बाय y स्क्वेअर अपॉन 5चा स्क्वेअर 25 आणि x स्क्वेअर डिनॉमिनेटरला 25 x स्क्वेअर प्लस y क्यूब अपॉन 125 x क्यूब. ठीक आहे. आता सॉल्व करा. 5x/y प्लस y/5x ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 5चा क्यूब 125 xचा क्यूब x क्यूब डिवायडेड बाय yचा क्यूब y क्यूब प्लस याला सॉल्व करायचं आहे 5 1 जा 5 5 5 जा 25 5 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 15 x स्क्वेअर y.
आता इथे वाय कसं काय आलं, इथे एक्स कसं काय आलं, तर ह्या एक्सला हे एक्स स्क्वेअर गेलं, ह्या वायला हे वाय स्क्वेअर गेलं, याच्यामध्ये राहिलं एक एक्स, याच्यामध्ये राहिलं एक वाय, हे एक्स आणि डिनॉमिनेटरचं वाय तसं लिहिलं आणि 5 मल्टिप्लाय बाय 3 15. क्लिअर. नेक्स्ट बघा, 3 मल्टिप्लाय बाय 5x अपॉन वाय मल्टिप्लाय बाय वाय स्क्वेअर अपॉन 25x स्क्वेअर. बघा सिम्पलेस्ट फॉर्म होतो का, ह्या एक्सला हे एक्स स्क्वेअर गेलं, ह्या वायला हे वाय स्क्वेअर गेलं, इथे 5 1 जा 5, 5 5 जा 25. आन्सर काय येतं, 3 मल्टिप्लाय बाय 1 3, वाय फक्त शिल्लक राहिले म्हणून प्लस 3y अपॉन हे 5x. कळतंय. नेक्स्ट वाय क्यूब अपॉन 125x क्यूब आहे तसं लिहिलं. हे झालं आपलं आन्सर. आहे ना सोपं. फक्त काय करायचं आहे तुम्हाला, स्टेप्स लक्षात ठेवायचे आहेत. पहिला फॉर्म्युला लिहून घ्यायचा, त्या फॉर्म्युलावरून दिलेलं एक्झाम्पल कम्पेअर करायचं आणि त्याच्यावरून ए आणि बीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून घ्यायच्या आहेत. तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, ए आणि बीच्या व्हॅल्यूज त्या फॉर्म्युलामध्ये पुट करायच्यात ॲज इट इज, जशाच्या तशा पुट करायच्या. या 3 स्टेपपर्यंत सोपं आहे. नंतर ते सॉल्व करायचं. सॉल्व कसं करायचं, पुन्हा एकदा हवं तर व्हिडिओ बघा, बघून समजून घ्या आणि समजलं ना की पुन्हा न बघता सॉल्व करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसनं ह्या गोष्टी परफेक्ट होतात. ठीक आहे. एकदा का तुम्ही परफेक्ट झालात तर नंतर तुम्हाला कुणाच्याही मदतीची गरज नाही. इवन तुम्हाला मागे जाऊन आन्सर चेक करायची सुद्धा गरज नाही. राईट. जेव्हा लेसनच्या मागच्या साईडला ज्यावेळी आन्सर्स येतात तेव्हा आन्सर्स चेक करायची पण गरज नाही, इतके तुम्ही परफेक्ट व्हाल. यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. राईट. जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोपं वाटलं असेल तर कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, हे विसरू नका. ठीक आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओज सोपे वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे ज्यावेळी प्रॅक्टिस सेट सॉल्व करू त्यावेळी त्याचे व्हिडिओज सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांच्याही नॉलेजमध्ये गेन होईल आणि तुमच्याही नॉलेजमध्ये गेन होईल. राईट. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं आहे अल्टिमेट गाईड.